मेहनत इतनी करो की किस्मत घुटने टेक दे. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी 3 जबरदस्त अशा मेमरी ट्रिक्स घेऊन आलेली आहे आणि जर या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, तर तो अभ्यास तुम्ही कधीही विसरणार नाही. जरी तुमची रिव्हिजन नसेल तरीसुद्धा ती गोष्ट तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक वाचता किंवा एखादा सब्जेक्ट वाचता, त्यानंतर तुम्हाला त्याची वारंवार रिव्हिजन करण्याची गरज पडते. बऱ्याचदा त्या गोष्टी विसरल्या जातात आणि का विसरतात हे आपल्याला समजत नाही. मात्र काही घटक असे असतात, जे आपण एकदा वाचतो आणि ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. मग आपल्याला असं वाटतं, की हे लक्षात राहतंय, मग ते माझ्या का लक्षात राहत नाही? तर त्याच्या पाठीमागे काही रिझन्स असतात. सो आज ज्या मी 3 तुम्हाला टिप्स देणार आहे, या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत. म्हणजे याच्यावरती सायंटिस्टनी काम केलेलं आहे आणि या गोष्टी 100% वर्क करतात अशाच या टिप्स आहेत. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला माहिती असेल, की आपल्याला जे काही नॉलेज मिळतं किंवा आपल्याला जे काही गोष्टी आपण नवीन शिकतो, आत्मसात करतो, त्याच्या पाठीमागे आपली काही ज्ञानेंद्रिय जी असतात ती कार्य करत असतात आणि 5 महत्त्वाची ज्ञानेंद्रिय जी आहेत, ती आपल्याला याच्यामध्ये मदत करतात. तुम्ही जे काही वाचता त्यावेळेला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी वाचत असतात. किंवा एखाद्या गोष्टीची चव घेणं असेल किंवा स्पर्श ज्ञान असेल किंवा काही गोष्टी तुम्ही ऐकत असाल किंवा गंध घेत असाल म्हणजे वास घेत असाल, तर याच्यावरून आपण नवीन-नवीन गोष्टी शिकत असतो किंवा आपण असं म्हणूयात, की हीच ज्ञानेंद्रिय असतात, जी बाहेरच्या गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतात आणि जे काही नॉलेज आपल्याला मिळते, तर ह्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळत असतं. तुम्ही मागच्या 3-4 दिवसामध्ये झालेला आता म्हणजे तुम्ही जस्ट हे एक्झाम्पल म्हणून घ्या, की समजा मागचे 4 ते 5 दिवस तुम्ही घरातून कुठेही बाहेर गेला असाल, फिरला असाल, तर आठवा आणि मला सांगा, की मागच्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही जे काही केलं, तुम्हाला आठवतं का, की तुम्ही किती म्हणजे रस्त्यावरती तुम्ही किती गाड्या पाहिल्या किंवा किती बिल्डिंग्स पाहिल्या किंवा मग त्या बिल्डिंगमध्ये एखादी व्यक्ती तुम्ही पाहिलेली तुम्हाला ॲज इट इज आठवते का? तर नाही, आपण घरातून बाहेर पडतो, आपली आपली कामं करतो आणि वापस येतो. पण त्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. कारण ते जेन्युइन असतं. म्हणजे आपल्याला जर काही वेगळं दिसलं, तर ते आपल्या लक्षात राहतं. पण तुम्ही रोज सर्रास बाहेर पडत असाल, तुम्हाला कितीतरी रोडनी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या दिसतात, पण ते आपल्या लक्षात राहत नाही. त्याच्या पाठीमागचे जे रिझन असतात आणि आपण अभ्यास करताना त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठीचा प्रयत्न करतो, त्याच्या पाठीमागचे जे रिझन असतात, त्याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. तर आज मी तुम्हाला अशा 3 टिप्स सांगणार आहे, की ज्या टिप्स वापरल्यानंतर अगदी अवघडातला अवघड घटकसुद्धा तुमच्या लक्षात राहील. तर आपण सगळ्यात पहिली टिप पाहूया. एक म्हणजे साध्या सरळ गोष्टींपेक्षा आपल्याला विचित्र गोष्टी जास्त लक्षात राहतात. याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेल, की तुम्ही एखादी म्हणजे जसं मी आत्ताच उदाहरण दिलं, की तुम्ही घरातून बाहेर पडलात, इकडे-तिकडे तुम्ही फिरलात, बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्या, पण त्या सगळ्याच तुमच्या लक्षात राहिल्या का? नाही. पण त्याच्यामध्ये एखादी गोष्ट अशी असेल, की जी तुम्हाला काहीतरी विचित्र वाटलं. विचित्र म्हणण्यापेक्षा असामान्य वाटली किंवा इतर गोष्टींपेक्षा ती वेगळी वाटली, तर अर्थात ती तुमच्या जास्त लक्षात राहते. म्हणजे आता एक्झाम्पल तुम्ही सगळ्या गाड्या तर रोडवरून चालताना पाहता. पण जर चुकून तुम्ही एखादी उडणारी गाडी पाहिली, हवेमध्ये उडणारी गाडी पाहिली किंवा पाण्यामध्ये चालणारी गाडी पाहिली, तर ती तुमच्या जास्त लक्षात राहील. ॲज कंपेअर टू जी तुम्ही रस्त्यावरून चालणारी गाडी पाहताय. कारण गाडी रस्त्यावरून चालणे ही अति सर्वसामान्य गोष्ट आहे. पण ती हवेमध्ये उडणं किंवा ती पाण्यामध्ये चालणं, याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी विचित्र किंवा असं म्हणूयात आपण, की अनयुज्युअल वाटेल, काहीतरी असामान्य वाटेल. त्यामुळे ती गोष्ट तुमच्या लक्षात राहील. तुम्ही आत्तापर्यंत खूप सगळ्या म्हणजे बफेलोज पाहिल्या असतील. तुम्हाला माहिती आहे की म्हैस ही काळ्या रंगाची असते. तुम्ही रोडवरून जाताना सडनली तुम्हाला जर असं म्हणजे खूप सगळ्या म्हशी तुमच्या समोर आलेल्या दिसल्या, तर त्या कदाचित गेल्या तर तुमच्या लक्षात नाही राहणार. पण जर समजा त्या घोळक्यामध्ये तुम्ही एखादीच पांढऱ्या रंगाची म्हैस पाहिली तर? ती तुम्ही कधीच नाही विसरणार. हे कशामुळे घडतं? कारण साध्या सरळ गोष्टींपेक्षा आपल्या ब्रेनला किंवा आपण असं म्हणूयात सबकॉन्शियस माइंडला अशा काहीतरी विचित्र गोष्टी ज्या असतात, त्या जास्त लक्षात राहतात. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासामध्ये साध्या सरळ वाटणाऱ्या गोष्टी थोड्याशा विचित्र पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत. आणखी एक उदाहरण, आता हा बोर्ड तुम्हाला दिसतोय. या एवढ्या मोठ्या बोर्डवरती अगदी छोट्याशा अक्षरामध्ये लिहिलं, तर हे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, की एवढं लहान लिहिलंय. कारण या बोर्डच्या साइजला हे जे लेटर्स आहेत ते थोडेसे मोठे असायला पाहिजे होते, असं तुम्हाला वाटेल, बरोबर? तर ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय, तर तुम्हाला अशाच पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे साधी सिंपल गोष्ट जी आहे, ती थोडीशी विचित्र पद्धतीने लक्षात ठेवायची. एक्झाम्पल देते मी तुम्हाला.
की जसं तुम्ही काही ट्रिक्स बनवता अभ्यासामध्ये. फॉर एक्झाम्पल एक ट्रिक आहे, की कोल्हा गडावर 12 वाजता गेला. तर इथे कोल्हा गडावर 12 वाजता गेला म्हणजे काय? तर कोल्हा जाईल न जाईल आपल्याला काही माहिती नाही. पण आपण हे असं लक्षात ठेवलं. तर याचा अर्थ असा होतो, की कोल्हापूर आणि गडचिरोली हे 2 जिल्हे असे आहेत, की जिथे 12 तालुके आहेत. तर अशा काही ट्रिक्स असतात, ज्या की म्हणजे ट्रिक्स आपण बऱ्याचशा बनवतो, पण त्याच्यातल्या काहीच ट्रिक्स असतात, ज्या आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतात. काही ट्रिक्सच्या बाबतीत आपला गोंधळ उडतो किंवा कन्फ्युजन होतं. तर त्याच्या पाठीमागे पण हेच रिझन आहे, की जेवढ्या गोष्टी तुम्ही असामान्य किंवा अनयुज्युअल बनवून लक्षात ठेवाल, तेवढ्या तुमच्या त्या जास्त लक्षात राहतील. मी एक उदाहरण पाहिलं होतं, जे मला खूप आवडलं होतं. ते म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेला मी पण म्हणजे मी ॲक्चुअली टीचिंगचा जॉब केलेला आहे, तर ज्यावेळेला मी स्टुडंटना शिकवायचे, तर अशा काही ट्रिक्स मी तिथे यूज करत होते. तर एक एक्झाम्पल, की तुम्हाला जर स्पेलिंग ऑफ असॅसिनेशनचं स्पेलिंग विचारलं, तर ते माहीत नसेल. तर इथे ज्यावेळेला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे, तर त्यावेळेला शिक्षक असं म्हणू शकतात, की गाढवावरती गाढव, त्याच्यावरती मी आणि माझ्यावरती देश. असं करून ते स्पेलिंग लक्षात ठेवायचं. कारपेंटरचं या पद्धतीने शिकवते, तर कार प्लस पेन प्लस टर या पद्धतीने. तर इथे काय, इथे तुम्हाला दिसतंय गाढव, त्यानंतर गाढव, त्यानंतर आय आणि नंतर नेशन म्हणजे ॲज प्लस आय प्लस नेशन अशा पद्धतीने. तर जेवढ्या गोष्टी क्रिटिकल असतील म्हणजे जी गोष्ट तुम्हाला जास्त अवघड वाटेल लक्षात ठेवायला, त्या गोष्टीला तुम्ही असं काहीतरी विचित्र पद्धतीने बनवायचं आहे आणि ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. एखादा विचित्र माणूस पाहिला, तर त्याच्याकडे बघून सुद्धा तुम्हाला म्हणजे काहीतरी अशी कल्पना आली पाहिजे, की हे माझ्या ट्रिकमध्ये बसू शकतं. मी एक लेक्चर अपलोड केलं होतं, की ॲपलसुद्धा शिकवते अर्थशास्त्रामधील काही संकल्पना, महत्त्वाच्या संकल्पना, ज्या की आपल्याला अवघड वाटतात. तर त्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सी-आर-आर काय असतं, एस-एल-आर काय असतं, तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधून तुम्ही या गोष्टी शिकू शकता. त्यानंतर दुसरी ट्रिक आहे ती म्हणजे टोकाच्या किंवा विरुद्ध गोष्टी आपल्या जास्त लक्षात राहतात. तुम्ही समजा कुठे जॉब करत असाल किंवा आता तुम्ही घरातच आहात आणि घरचंच तुमचं जे काही म्हणजे रेग्युलर लाईफ आहे त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनातलं जर मी तुम्हाला असं विचारलं, की "काल परवा काय घडलं होतं सांग." तर ते अचानक तुम्हाला नाही आठवणार. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं, की तुमच्या आयुष्यातला सर्वात दुःखद प्रसंग कोणता? किंवा तुमच्या आयुष्यातला सर्वात सुखद प्रसंग कोणता? तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पटकन आठवतात आणि त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता. म्हणजे आपल्या लाईफमध्ये घडणारी प्रत्येक गोष्टच आपल्या लक्षात राहते असं नाही. पण ज्यावेळेला आपण टोकाच्या गोष्टी पाहतो, मग ती म्हणजे कोणतीही भावना असेल, असं नाही की फक्त आनंद आणि दुःख. जर समजा तुम्ही 2 वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, जसं की एक खूप मोठं झाड पाहिलं तुम्ही आणि एक अगदी छोटंसं झाड पाहिलं, तर हे सुद्धा तुमच्या लगेच लक्षात येईल. कारण इथे तुमचं डिफरन्स लगेच लक्षात येतो. समजा म्हणजे तुम्ही एखादं कपल पाहिलं, की ज्याच्यामध्ये त्या दोघांपैकी एक जण जे आहे, ते फारच फेअर म्हणजे खूपच गोरा रंग आहे आणि एक जे आहे म्हणजे कपलपैकी एक व्यक्ती जी आहे, तर ते खूपच म्हणजे कलरनी काळे आहेत. तर ती जोडी तुम्हाला जास्त लक्षात राहील. म्हणजे तुम्ही बाहेर कुठे गेलात, तर तुम्हाला ज्या अशा गोष्टी दिसतील, त्या गोष्टी तुमच्या जास्त लक्षात राहतील. आणि म्हणून अभ्यासामध्ये जी गोष्ट तुमच्या लक्षात राहत नाही किंवा जो घटक तुम्हाला अवघड वाटतो, त्या गोष्टींना तुम्हाला या टोकाच्या भूमिकांशी किंवा टोकाच्या भावनांशी जोडायचं आहे. म्हणजे अभ्यास करताना एखादा प्रसंग, जो एखादा टॉपिक आहे, तो तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अतिशय सुखद म्हणजे जो सुखद असा अनुभव आहे त्याच्याशी जोडायचा आहे आणि एखादा प्रसंग किंवा एखादा टॉपिक जो आहे तो तुम्ही अत्यंत जी दुःखद घटना असेल त्याच्याशी रिलेट करू शकता. अशा पद्धतीने या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि जी मी वारंवार सांगते, ही ट्रिक जी असेल किंवा ही टिप जी आहे, ती अक्षरशः म्हणजे तुमचा 90% स्टडी जो आहे तो या पद्धतीने होऊ शकतो. ती म्हणजे तुमचं ध्येय फक्त ठरवू नका, तुम्ही ते ध्येय जगायला लागा. मी जे तुम्हाला वारंवार सांगते ना, तुम्हाला अभ्यास जगता आला पाहिजे, तुम्ही अभ्यास जगा. अभ्यास जगणं म्हणजे काय? तर अगदी सिंपल गोष्टी असतात, की ज्याच्यातून तुमचा अभ्यास होऊ शकतो, पण तुम्हाला त्यावेळेला ते क्लिक झालं पाहिजे, की मला हे करायचं आहे. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचं ध्येय दिसलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करायला सुरुवात करता ना, ऑटोमॅटिकली तुमचा जो अभ्यास आहे किंवा एक ठराविक दिवसांनंतर असं होतं, की जरी तुम्हाला त्या गोष्टी आठवायच्या नसतील किंवा तुम्हाला अभ्यासाचा तिथे संबंध लावायचा नसेल, तरीसुद्धा आपोआपच त्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुमच्या अभ्यासाशी रिलेट होतात आणि ते टॉपिक तुमच्या जास्त लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल सूर्य मावळताना पाहिल्यानंतर म्हणजे हे माझ्या म्हणजे ज्या स्टुडंटना मी प्रत्यक्षात शिकवलेलं आहे,
त्या स्टुडंट्सची उदाहरणं मी तुम्हाला सांगते, की संध्याकाळच्या वेळेला जर असं कुठला माझा स्टुडंट मला भेटला आणि सूर्य मावळताना दिसला, तर तो विद्यार्थी मला न चुकता लगेच म्हणणार, "हां मॅम, डॉपलर इफेक्ट ऑफ लाईट हे याचं एक्झाम्पल आहे ना." म्हणजे त्या गोष्टी लगेच तिथे क्लिक होतात. किंवा सडनली म्हणजे जे काही माझे रिलेटिव्हज आहेत ते सुद्धा काही वेळेला माझे ॲज अ स्टुडंट म्हणून ते माझ्यासमोर बसलेले आहेत. तर त्यांनी सुद्धा म्हणजे जर समजा मी आता मध्येच लेक्चर थांबवलं आणि मी म्हटलं, की आता मला भूक लागली, तर ते लगेच म्हणतात, की मॅडमचा हायपोथॅलॅमस जागा झाला. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत किंवा स्वतःला जरी भूक लागली तरी सुद्धा हायपोथॅलॅमस हा शब्द लगेच त्यांना आठवतो. तर या गोष्टी म्हणजे आपल्या अग्रमस्तिष्काचा जो एक भाग असतो हायपोथॅलॅमस, तो आपल्या शरीराचं भूक असेल, तापमान असेल, तहान असेल, तर या गोष्टी नियंत्रित करतो. हे मी त्यांना एकदा सांगितलं, पण एवढंही सांगितलं, की हे फक्त वाचून नाही लक्षात ठेवायचं. ज्यावेळेला पण तुम्हाला भूक लागेल, तर तुम्हाला हा शब्द आठवलाच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला मी एड्रेनल ग्रंथीबद्दल सुद्धा बोलले होते, की आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला आपल्याला राग येतो, भीती वाटते, त्यावेळेला एड्रेनलिन नावाचं एक रसायन जे आहे ते स्त्रवलं जातं. तर त्या गोष्टी तुम्हाला लगेच तिथे रिलेट झाल्या पाहिजेत. मग हे फक्त सायन्सच्या बाबतीत होतं का? तर नाही. तुम्ही प्रत्येक विषयातला प्रत्येक घटक या पद्धतीने शिकू शकता आणि याचे एक्झाम्पल्स मी यापूर्वी पण दिलेले आहेत. ठीक आहे? किंवा आता हृदय म्हणजे तुम्ही एक्सरसाइज केली त्यानंतर किंवा भीती वाटली आणि अचानक तुमचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. तर असंच एक्सरसाइज केल्यानंतर मला थोडंसं म्हणजे माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि मी म्हटलं, की म्हणजे हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. तर लगेच माझा एक स्टुडंट बोलला, की लबडब म्हणजे या आवाजाला लबडब असं म्हणतात. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्हाला सेकंदात क्लिक झाल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला ना, ती घटना किंवा तुमचा जो अभ्यासाचा घटक आहे, तो आठवला पाहिजे. ठीक आहे? अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी रिलेट करा किंवा आता म्हणजे कोणाचे तरी पैसे पडले, तर ₹10 नोट पडली, तर लगेच हे आठवलं पाहिजे. म्हणजे जे जे की आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे आहेत, तर त्याच्या तालुक्यांमध्ये लक्षात ठेवायची ट्रिक होती. साला ₹10 चुरा के ले गया. सांगली आणि लातूरमध्ये 10 तालुके आहेत. हे 2 जिल्हे असे आहेत, की जिथे 10 तालुके आहेत. तर साला ₹10 चुरा के लेके गया. तर हे लगेच तिथे आठवलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्हाला आजूबाजूच्या वातावरणामध्ये जगता आल्या पाहिजेत आणि या पद्धतीने अभ्यासातला प्रत्येक घटक तुम्ही रिलेट करून पहा. तुम्ही लाईफमध्ये कधी वाचलेल्या गोष्टी विसरणार नाही. तर आय होप ज्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, या 3 टिप्स ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला नक्की अभ्यासामध्ये मदत करतील. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायला प्रॉब्लेम येत असेल, तर काही मेमरी गेम्स आहेत, ज्याने तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता, मेमरी पॉवर वाढवू शकता. तुम्हाला जर वाटत असेल, की त्या मेमरी गेम्स मी तुमच्यासोबत शेअर कराव्यात, तर नक्की तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कालचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी मला सांगितलं, की मॅम जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याचं रिप्रोग्रामिंग कसं करायचं याच्यावरचा व्हिडिओ अपलोड करा. तर तो मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. पण त्याचबरोबर जर तुम्हाला मेमरी पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशनसाठी काही मेमरी गेम्स हव्या असतील, तरी तसं तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. मी नक्की तो व्हिडिओ घेऊन येईन. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याचा फायदा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला नक्कीच होईल. जर व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करायला कंजूसी करू नका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.